वळूया पुढल्या बातमीकडे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांकरता सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमीन देणार असल्याचं शासनानं म्हटलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत ही जमीन देण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. 1 रुपया नाममात्र दरानं ही जमीन दिली जाणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं. चारा लागवडीकरता 3 वर्ष तर बांबू लागवडीकरता 10 वर्षांसाठी जमिनीचा वापर करता येणार आहे. संबंधित जमिनीवरती चारा, बांबू किंवा नर्सरी लागवडीची परवानगी, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी आवश्यक कच्च्या मालाचं उत्पादन देखील घेता येणार आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली.